हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॉलवर मोर कसा विणायचा ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे 7 चेन बनवून घेणार आहेत आणि त्या स्लिप स्टिचने अटॅच करणार आहे। आणि त्याच्यावरती नंतर 15 खांब टाकून घेणार आहे। मोरासाठी बॉल विणताना काळजी घ्यावी लागते। जर तो ढिल्ला झाला तर मोर खराब होतो, त्याच्यामुळे बॉल नीट विणता आला पाहिजे। तेच या व्हिडिओमध्ये कसं विणायचं ते मी सांगणार आहे। हा आपला पहिला राऊंड तयार झालेला आहे। याच्यावरती आपण एका खांबावरती 2 खांब घेणार आहोत। हा आपला दुसरा राऊंड होईल। बॉल विणताना नीट फिटिंगमध्ये विणता आला पाहिजे, तो लूज होता कामा नये, तरच मोर छान येतो किंवा फ्लॉवर पॉट ही छान विणला जातो। दुसऱ्या राऊंडवर आपण एका खांबावरती 2 खांब या पद्धतीने विणणार आहोत। तिसऱ्या राऊंडलाही आपण एका खांबावरती 2 खांब या पद्धतीनेच विणणार आहोत। पहिला आपला सिंगलच असतो, नंतर दुसरा आहे तो डबल झाला, तिसरा आहे तोही डबल आणि चौथा आहे तो। त्यानंतर आपल्याला सिंगलच विणायचा आहे, म्हणजेच एका खांबावरती एक खांब। या पद्धतीने आपण 7व्या राऊंड पर्यंत आपल्याला एका खांबावरती एक खांब असं विणायचं आहे। म्हणजेच 4 5 6 7 असे आपल्याला राऊंड एका खांबावरती एक खांब या पद्धतीने विणायचा आहे। पहिला सिंगलच होतो, परत नंतर सेकंड होतो तो डबल, तिसरा आहे तोही डबल। चौथ्या राऊंड पासून 7व्या राऊंड पर्यंत आपल्याला एका खांबावरती एकच खांब या पद्धतीनेच विणायचं आहे। कुठेही खांब वाढवायचे नाहीत किंवा कमीही करायचे नाहीत। अशा पद्धतीने विणल्यानंतर बॉल परफेक्ट विणला जातो। चार 5 6 आणि 7 सिंगलच विणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक खांब कमी कमी करत विणायचं आहे। ते आपल्याला शेवटीपर्यंत, म्हणजेच मोराची मान विणेपर्यंत आपल्याला करायचं आहे। जोपर्यंत आपण मोराची मान विणायला घेत नाही तोपर्यंत एक एक खांब कमी कमी करत विणायचं आहे, म्हणजेच गॅप ठेवत यायचं आहे। अशा पद्धतीने विणल्यानंतर बॉल चांगल्या पद्धतीने कव्हर होतो। सात राऊंड विणेपर्यंत बॉल निम्मा कव्हर होऊन जातो, तुम्ही पाहू शकतात। आता इथून पुढे आपल्याला एक खांबाचा गॅप ठेवत जायचं। जास्त गॅप ठेवल्यानंतर बॉल दिसायला लागतो, म्हणजेच लोकरच्या मधून बॉल दिसत जातो, तो नीट दिसत नाही। त्याच्यामुळे आपल्याला एक एक गॅप ठेवत जायचा आहे। जर तुम्ही 2 3 गॅप ठेवत गेलात तर तो
लोकरमधून दिसतो आणि ते दिसायला चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे एक एक गॅप सोडत जायचं आणि विणत यायचं. याच पद्धतीने आपल्याला हा सर्व वॉल इथून पुढे कव्हर करत न्यायचा आहे. वेगळं असं काहीच नाही. तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार 2 गॅप ठेवू शकतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त गॅप ठेवायचा नाही. शक्यतो ठेवायचाच नाही, एकच गॅप घ्यायचा. व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही विणून घ्या. फ्लॉवर पॉटसाठी ही वॉल विणताना अशाच पद्धतीने विणायचा. निम्मा वॉल विणल्यानंतर तिथून पुढे एक एक खांब गॅप सोडत नंतर पुढे विणत जायचं. त्यामुळे वॉल नीट कव्हर होऊन जातो. नंतर खांब वाढवायचे नाहीत, निम्म्यापर्यंतच खांब वाढवायचे असतात. तिथून पुढे खांब वाढवायचे नाहीत, कमी कमी करत न्यायचे शेवटीपर्यंत. आणि नंतर मान आणि चोंच करायला सुरुवात करायची. मोराच्या पंखाचं आणि पिसाऱ्याचं डेकोरेशन तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकतात. मी इथे काच आणि मोती बसवलेले आहेत. तुम्ही तिथे बॉल देखील यूज करू शकतात. कलरचे मणीही यूज करू शकतात किंवा काहीच नाही केलं तरी चालेल. फक्त डोळ्यासाठी मी इथे व्हाईट कलरचे मणी यूज केलेले आहेत. मोर दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसावा त्यासाठी डेकोरेशन महत्त्वाचं आहे. तो तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करून घ्या. हवी असेल तुम्ही तेवढं विणू शकतात. मी इथे टोटल 17 राऊंड विणलेले आहेत 12 खांबाचे आणि त्यानंतर रेड कलरचे चोंच विणून घेतलेली आहे. यामध्ये आपण कॉटनचा यूज करणार आहोत. मानेसाठी
जी तार असते तिला आपण कॉटन गुंडाळून घ्यायचं आहे किंवा रॅप करून घ्यायचं आहे आणि ते मानेसाठी यूज करायचं आहे. सर्वांच्याच घरी कॉटन नसतं, त्याच्यामुळे तुम्ही इथे व्हाईट कलरचा कपडा किंवा कोणत्याही कलरचा कपडा तारेभोवती गुंडाळून तुम्ही तो यूज करू शकतात. कॉटन सर्वांकडेच अवेलेबल असेल असं नसतं. तारेभोवती कपडा गुंडाळून तो तुम्ही यूज करा किंवा कॉटन असेल तर काही हरकत नाही आहे, तोच यूज करा. इथे मी मान कशी विणलेली आहे आणि ती नंतर कशी शिवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात. जांभळ्या कलरच्या लोकरने आपल्याला मान विणून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला मान शिवून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. तार घातल्यानंतर या पद्धतीने आपल्याला ती अशी वाकवता येते, त्यामुळे तार यूज करणं कंपल्सरी आहे. अशा पद्धतीने आपला मोर तयार होईल. तो कसा शिवायचा तर मधोमध वाटी लावून स्टोच्या वाटीला लोकर गुंडाळायची आणि ती मधोमध ठेवून साधी निक्के धाग्यांनी तिला शिवून घ्यायचं आहे. सुई आणि धाग्यांनी तिला शिवून घ्यायचं आहे. हा पार्ट खूप सोपा आहे, त्यामुळे मी हा पूर्ण दाखवणार नाहीये. वाटी शिवून घ्यायची, याच पद्धतीने पिसारा आणि पंखही शिवून घ्यायचे आणि मानही शिवून घ्यायची आणि नंतर डेकोरेशन करून घ्यायचं. इथे आपली वाटी बसवून तयार झालेली आहे. तर आपण आता हा पिसारा लावून घेणार आहोत. याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. पिसारा जास्त शिवून घ्यायचा म्हणजे तो नीट बसेल. त्याला जास्त शिवायची गरज लागते, कारण त्याच्यावरतीच आपल्याला नंतर पुढे सर्व पीस पंख अटॅच करायचे आहेत. फक्त धाग्यांनी आपल्याला सिम्पली शिवून घ्यायचं आहे, अवघड असं काहीच नाहीये. या पद्धतीने आपला मोर तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.